मशीन्स आहेत, ज्यामध्ये BU, CU आणि व्ही-व्ही-पॅट याचा समावेश आहे. या सर्व यंत्र जे FLC म्हणजे फर्स्ट लेव्हल क्लिअरन्स करून तपासणी करून जे स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करून ठेवलेले होते, त्यांचं पहिलं रँडमायझेशन आज पार पडलेलं आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये सॉफ्टवेअरद्वारा हे रँडमायझेशन संपन्न झालेलं आहे आणि याच्या माध्यमातून कोणतं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे, याबद्दलची ही प्रक्रिया पार पाडलेली आहे. आणि आता त्या स्ट्रॉंग रूममधून त्या नंबरच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ह्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये पाठवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी 9 कंपार्टमेंट करून सॉफ्टवेअरद्वारे जनरेट झालेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या नंबरची तपासणी करून त्या विधानसभा मतदारसंघामध्ये 16 तारखेला ह्या मशीन्स पाठवण्यात येणार आहेत. पाठवत असताना सुद्धा सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्याची माहिती दिली जाणार आहे आणि विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयात जाऊन ते परत सीलबंद स्ट्रॉंग रूममध्ये मतपत्रिका तयार होईपर्यंत त्या ठिकाणी राहणार आहेत. ही प्रक्रिया आज सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे. आहोत ती सध्या पण सुरू आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त काही तांत्रिकदृष्ट्या काही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही उपाययोजना करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा त्यांना प्रेरित करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, याबद्दल आमचा विचार चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्रावर बराच वेळेस काही टिपिकल टाइम